तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे सकाळची 5:30 वाजलेले आहेत आणि निघालेलो आहे. आता मी CNG वगैरे फिल केलंय आणि निघालोय. अजून लॉग इन नाही केलंय मी, तर लॉग इन करतो. अगोदर चहा पितो मग लॉग इन करतो. चला तर मित्रांनो, चहा पिता पिता लॉग इन करूया. बघूया भेटते कुठे ट्रिप आपल्याला, जी पण भेटेल. इकडनं बाहेर निघायचं आणि ट्रिप आपल्याला कम्प्लीट करायची. आता विठ्ठलवाडी स्टेशनच्या समोरच आहे. चला तर आता जाऊया, घेऊया अमृतुल्य. तर मित्रांनो, अमृतुल्य घ्यायला गेलो होतो. अमृतुल्य आपलं बंद होतं आणि मग तिकडनं मी लॉग इन केलं तर आपल्याला अणुशक्तीनगरची ट्रिप लागलेली. अणुशक्तीनगर म्हणजे ते आपलं मानपूरच्या पुढचं. तर ठीक आहे, जाऊया आता अणुशक्तीनगरला आणि करूया तो ड्रॉप. इकडून जवळच मला वाटतं 5 मिनिटं दाखवत आहेत. ठीक आहे, बघूया, करूया पिकअप आणि जाऊया अणुशक्तीनगरला. चला तर मित्रांनो, भेटूया अणुशक्तीनगर. तर मित्रांनो, झालेला आपला BRC चा ड्रॉप. हे बघा हे बघा हे बघा, भाई ऐकत नाही काय. चला तर बघूया आता कोणता ड्रॉप वाजतोय. BRC चा ड्रॉप झालेला आहे आपला कम्प्लीट अणुशक्तीनगरचा. उबर मध्ये वाजतोय जुहू, नाही जुहूचा तर नाही, आणि फेअर पण एकदम लो आहे. ठीक आहे, बघूया आता दुसरा कोणता ड्रॉप. त्या अगोदर निघूया इकडनं बाहेर आणि मग बाहेर जाऊन घेऊया ड्रॉप. तर मित्रांनो, तिकडनं आपल्याला लोअर परेलचा ड्रॉप लागलेला. तर लोअर परेलला मी ड्रॉप केलेलं आहे. तर बघूया इकडनं ड्रॉप लागतो का नाही. इकडनं भाई बुकिंग खूप कमी वाजतात म्हणून मी लवकर या साईडला येत नाही. पण 5-6 बुकिंग ओलामध्ये पण लोअर परेलच्या वाजवते आणि उबरमध्ये पण लोअर परेलच्याच बुकिंग वाजवते. तर बघूया आता. हे काय इकडं वरली वाजते 110 रुपये, म्हणून मी या साईडला येत नाही. मला आवडत नाही लोअर परेलला यायला. इकडनं बुकिंग जास्त वाजत नाही, कारण का या साईडला लोक येणारे जास्त, इकडनं जाणारे लोक खूप कमी आहेत आणि आता तरी यायचंच टाइम आहे. त्यामुळे मी लवकर या साईडला येत नाही. पण तिकडनं फक्त इथल्याच बुकिंग वाजवत्या. मला वाटतं कम से कम 7-8 बुकिंग या साईडच्या वाजल्या. खूप इग्नोर केल्या, पण दोन्ही ॲपमध्ये सेमच बुकिंग वाजतात. मग ॲक्सेप्ट केली आणि कंटाळून आलो. बघूया आता, आलो तर आहे, काय होतंय. चला, आज तेल बिल लावला नाही, जरा अवतार वेगळा आहे. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आता अंधेरीची ट्रिप घेतलेली आहे. इकडनं ट्रिप तर लागत नाही, बोलायची आली ती आली. अंधेरीची ट्रिप आली होती तर मी ऍक्सेप्ट केली. तर बोला चला ठीक आहे, आता अंधेरीची ट्रिप कम्प्लीट करूया, मग नंतर बघूया काय पुढचं पुढे. चला तर मित्रांनो, जाऊया पिकअपला आणि करूया अंधेरीची ट्रिप कम्प्लीट. तर मित्रांनो, आपण अंधेरीला केलेला आहे ड्रॉप आणि आपल्याला आता इकडनं 1 नंबरवाली बुकिंग लागलेली आहे. 1 नंबर बुकिंग म्हणजे डायरेक्ट विठ्ठलवाडीचीच बुकिंग लागलेली. हे बघा, विठ्ठलवाडीची बुकिंग लागली. जातो आता पिकअपला, बघूया थांबतो का नाही. थांबलं तर चांगलं काम होऊन जाईल. डायरेक्ट विठ्ठलवाडीला जायचंय. चला तर घेऊया आता हा पिकअप आणि करूया विठ्ठलवाडीला ड्रॉप. तर मित्रांनो, झालेला आता आपला उल्हासनगरचा ड्रॉप. उल्हासनगरची ट्रिप होती ती, विठ्ठलवाडीची नव्हती. पण विठ्ठलवाडी दाखवतो, विठ्ठलवाडी उल्हासनगर एकच आहे. 936 रुपये झाले होते फेअर त्यांचे. त्यांनी आपल्याला 1000 रुपये दिलेले आहेत. तर ठीक आहे, फेअर पण ठीक होता आणि पैसे पण ठीकच भेटले. बघूया आता इकडनं आपल्याला कोणती बुकिंग भेटते. आता लोकलच काम करेल मी, तर करूया आता. बघूया लोकल काम. त्याच्या अगोदर एक चहा पिऊया. चहा पिलाच नाही सकाळपासून, तर चहाची खूप गरज आहे आता. होऊया पहिले चहा पिऊन फ्रेश, मग करूया लॉग इन. तर मित्रांनो, खूप उशीर झाले, बुकिंगची वाट बघतो, बुकिंगच लागत नाही. लागतायत पण त्या कल्याण वेस्ट वरून, म्हणजे इकडनं पिकअप 17-18 मिनिटं लांब, आणि तेवढं तर लोक थांबणार नाही. आणि उबर बंद केलेलं आहे आता, उबर नाही चालवते, कारण का मग परत थोड्यासाठी रिचार्ज करावं लागेल म्हणून नाही केलं. आणि उबरमध्ये बुकिंग पण नाही वाजते. तर आता ओलामध्ये बुकिंग चालू होत्या कंटिन्यू, तर मी ओला चालू ठेवलं आणि ओलामधून आता डोंबिवलीची बुकिंग ॲक्सेप्ट केलेली आहे. आता बघूया भेटते का नाही. 5 मिनिटं दाखवत आहे. थांबले तर ठीक, नाही थांबले तरी ठीक. तर मित्रांनो, डोंबिवलीला ड्रॉप केलेला आहे आणि आता आपल्याला अजून एक बुकिंग लागलेली आहे. ती आहे कल्याण ईस्ट चिंचपाडाची. मग आता ती घेऊया आणि मग जाऊया घरी. मला वाटतं तोपर्यंत आपलं काम होऊन जाईल, कारण का आज ओलाच्या 2 बुकिंग मध्येच मस्त काम झालं होतं. आणि आता या 2 लोकल छोट्या बुकिंग मारलेल्या आहेत. आणि ज्या सुरुवातीच्या 2 बुकिंग होत्या त्यामध्येच आज ओलाने माझं काम पूर्ण केलेलं आहे. तर ठीक आहे, आता घेऊया बुकिंग आणि मग जाऊया घराकडे. बघूया, घरी जाऊनच जेवतो, आता भूक पण लागलेली आहे. तर ठीक आहे, बघूया जवळपास पोहोचतोय का नाही आपण आपल्या टार्गेटच्या. तर ठीक आहे, आता घेतो बुकिंग आणि जातो, त्यांना ड्रॉप करतो, मग कॅल्क्युलेट करूया कसं काय. तर मित्रांनो, झालेला आपला नेवालीला ड्रॉप. तो
चिंचपाडाचा नव्हता, नेवाली फाट्याचा ड्रॉप होता. तर नेवाली नाक्याला मी ड्रॉप केला आणि आता तिकडनं आता काय बुकिंग वाजणार नाही. मग निघालो आता इकडे नांदिवलीच्या साईडने. बघूया नांदिवलीच्या इकडे वाजली तर बुकिंग वाजली, नाहीतर मग जाईन घरी एमटी. आणि अजून एक सूचना, तर ही सूचना तर तुमच्यासाठी नाही आहे कारण का ही व्हिडिओ मी संध्याकाळी टाकणार आहे. तर सूचना अशी आहे की आज डोंबिवलीच्या इथलं जे पिंपळेश्वर मंदिर आहे, जुनं जे पिंपळेश्वर मंदिर आहे त्याचं रिनोव्हेशनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन आहे. तर उद्घाटनाला एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि असे खूप खूप मोठे मोठे लोक येतील. आपल्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही, पण आज ते रोड जाम असतील. याकरता मी तुम्हाला सूचना दिली. आता माझी व्हिडिओ कधी पोस्ट होते माहिती नाही, पण एकंदरीत की आज ते रोड जाम असतील. शेळफाटा, डोंबिवली या साईडचे रोड पूर्ण जाम असतील. तर बघा, विचारपूर्वक बुकिंग घ्या, रोड बघून बुकिंग घ्या आणि तसेच या. किंवा जे पण आता जे मंत्री जिथून पण येतील तिथून ते रोड पॅकच असेल, वन साईड पॅक करतील, वन साईड चालू ठेवतील. तर मग बघा, आपल्या म्हणजे काय बोलतात त्याला, विचारशक्तीने काम करा आणि कोणत्या एरियात जायचं कोणत्या नाही जायचं ते तुम्ही आता बघा, ठरवा कसं या साईडला यायचं की नाही यायचं. मला वाटतं 5-6च्या नंतर सुरुवात होईल त्यांची यायची, कारण का आतापासूनच पोलीस बंदोबस्त वगैरे सुरू झालेलं आहे. तर मग बघा, तुमच्या म्हणजे कसं तुम्हाला जसं योग्य वाटते तसं तुम्ही निर्णय घ्या आणि काम करा. आता बघूया आपल्या इकडनं कोणती ट्रिप लागते. आपलं तर काम झालेलं आहे, आपल्याला आता त्या ट्रॅफिकशी काही संबंध नाही, आपलं काम झालेलं आहे. तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित या. चला तर मित्रांनो, बघूया आता आपलं ओव्हरऑल किती कलेक्शन झालंय की नाही झालंय. तर मित्रांनो, ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे 2119 रुपये आणि उबरमध्ये काम झालेलं आहे, हे कालचं आहे म्हणजे कालचं आणि याचं मिळेल. तर उबरमध्ये काम झालेलं आहे 893 रुपये. तर बघूया आज आपल्याला ओव्हरऑल किती प्रॉफिट झालेलं आहे. तर मित्रांनो, उबरमध्ये झालेले आहेत 893 प्लस ओलामध्ये झालेले आहेत 2119 आणि मायनस CNG गेलेला आपला 600 रुपयाचा आणि मायनस आज फक्त ओलाचेच पैसे गेलेले आहेत. आपले ओलाचे गेलेले आहेत 83 रुपीज, कारण का उबरचा कालचा पास ॲक्टिव्ह होता, मग मी नाही काम केलं म्हणून मी उबर बंद पण केला. तर ठीक आहे, एवढं आपलं ओव्हरऑल काम झालेलं आहे. आता जाऊया आपण घरी करूया. तर मित्रांनो, झालेलं आहे आता आपलं व्यवस्थित काम. आता घरी जाऊया, आराम करूया आणि आज संध्याकाळी एक नवीन सुरुवात करणार आहे. आजपासून वर्कआउट चालू करणार आहे. तर जातो, आराम करतो आणि संध्याकाळी जाणार जिमला. आजपासून वर्कआउट सुरू. चला तर मित्रांनो, भेटूया उद्या सकाळी.